नावावरती या स्पर्धेचा सर्वात बिग बॅटर 51 धावा त्याच्या बाट मधून आल्या होत्या। त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर राहुलचे बॅकवर्ड स्ट्रोक्स। चला फलंदाज वेळे आपल्या फलंदाज पटवा सलामीचे वेळ घेऊ नका। गोरसई नंतर आपण पाहिलं तर गोखिवरे, त्यानंतर तिसऱ्या दिवसामध्ये धाणीव आणि आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच बिग टफ फाईट निश्चित होईल। प्रेक्षकांना पाहण्यासारखी मॅच असतील त्याच्यावरती नो डाऊट, शंकाच नाहीये। एका साईडने पाहिलं तर तमाम क्रिकेट रसिक एकच गाजा वाजा हा माझा प्रेक्षक राजा अकलूजच्या मैदानावरती पाहतोय। मंद मंद पावलांनी दोन्ही बिग बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना कुलदीप थले आणि विजेंद्र पाटील एवन जोडी आहे मैदान शांत मध्ये पाहतोय। थोड्या वेळात मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन होतं। एक देखणी स्पर्धा, एक युवा नेतृत्व आणि कर्तृत्वाची खऱ्या अर्थाने उंच झेप। या विभागातील ही पहिली स्पर्धा अनेक वर्षापासून सर्वांचं स्वप्न होतं या विभागामध्ये, ते खऱ्या अर्थाने कंप्लीट केलंय अकलूलीकरांना। कैलासवासी रामचंद्र परशुराम पाटील, कैलासी प्रणय रवींद्र गायकर आणि उपसरपंच यतीन पाटील यांच्या संकल्पनेने, त्यानंतर रणजित दादा किनी आरके हे नाव वसई ग्रामीण मध्ये पालघर मध्ये नायगाव मध्ये जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा खऱ्या अर्थाने रणजित दादा किनीचा हा नक्कीच हात आमच्या खांद्यावरती असायचा। त्यांचं नक्कीच अखेर की 4 दिवसामध्ये एक खूप चांगलं व्यक्तिमत्व। मॅच ऑन झाली आहे, जाऊयात मॅचच्या दिशेनं। बिग टफ फाईट बॉलिंग कमाक वरती आहे यावेळी, मात्र गेम इज चेंज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय एक हुनर खेळाडू। महाराष्ट्रामध्ये सध्या त्याचा बोलबाला राहिला तो सूरज केने आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती येतोय। कुलदीप ऑन इज द स्ट्राइकर एंड वरती आहे। एक महान लढत, पहिला बॉल राईट ऑन द टार्गेट ने गेला होता, मात्र पंच यतीन पाटील तटस्थ आहेत, आपल्या निर्णयावरती खंबीर उभे आहेत आणि लेग स्टिकला थोडासा क्लिअर करण्यापासून चेंडू मात्र दुरावला गेलाय आणि त्या ठिकाणी पाहिलं तर पायची स्वरूपाने लेग बाईज 1 रन्स एक धाव जी मात्र लेग बाईज स्वरूपाने आली आहे। राईट ऑन द टार्गेट एक्सप्रेस टीम गोरसेबीचा सर्वात हुनर खेळाडू। पहिल्या दिवसापासून पाहायला खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा रंगतीये। 80% प्रेक्षकांना थोडेसे नाराज आहेत, त्याचं एकच कारण आहे कारण गोरसईचे महत्वाचे 2 शिलेदार नाहीयेत बाला किल्ला लढण्याकरता। त्या शिलेदारांचं नाव आहे भावेश पवार पवन केने, त्यानंतर मात्र मेघनाथ आणि सूरज केने अक्षरशः या मात्र स्पर्धेमध्ये उशिराने पोहोचून का नाही, मात्र अभी तो मैंने स्टार्ट किया है, सुरुवात खूप चांगली केली आणि क्वालिफायच्या मॅचेस मध्ये चांगला प्रवास पाहतोय। सेकंड बॉल यावर परफेक्ट डिलिव्हरी, परफेक्ट डिलिव्हरी या नाइस ऑफ द लेंथ, एक परफेक्ट डिलिव्हरी मात्र पाहतोय। पहिल्या चेंडूवरती 22 रुपयांनी सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डॉट, तिसरा बॉल। थोडीशी दुखापत होती खेळाडूला, पंच पोहोचायचं अमित राऊत आधीच्या मॅच मध्ये देखील पाहिलं। म्हणून मित्रांनो एकदाच एकच वाक्य आहे, आपल्या आयुष्याला पुनरागमन नाही आहे। क्रिकेट खेळता खेळता स्वतःची काळजी देखील घ्या। आपण पाहतोय मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे, फटाक्याच्या वाजनानं डीजेच्या वाजनानं पाहू शकाल या स्पर्धेमध्ये एक खरं पाहू शकाल नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल, कारण खूप दुरून आणि या स्पर्धेमध्ये यतीन पाटीलवरती फाड प्रेम आपण पाहतोय। बॉल क्रमांक 3 यावेळी चांगला स्ट्रोक आहे, मात्र मिस्तामी खेळलाय, चेंडू हवेमध्ये झेल झालाय कॅरी। पहा कशा पद्धतीनं टेम्परामेंट पाहतोय, कशा पद्धतीने पाहतोय। माननीय आदरणीय डॅसिंग व्यक्तिमत्व, चेहऱ्यावरती नेहमी स्माइल, आमच्यावरती अफाट प्रेम। 4 वर्षामध्ये नायगाव परिसर रणजित दादा किनी यांचं या ठिकाणी होतंय आगमन। वेलकम वेलकम 2024 रणजित दादा किनी। धन्यवाद डीजे। पहिल्या दिवशी देखील रणजित दादा किनीनं भेट दिली या स्पर्धेकरता आणि एक मैत्रीपूर्ण मोठ्या भावाप्रमाणे उपसरपंच यतीन पाटील यांच्या खांद्यावरती हात आहे। टेनिस विभागातील आणि टेनिस परिसरातील वस्तीतील नामांकित नाव आणि खऱ्या अर्थानं माननीय आदरणीय रणजित दादा किनी पुनश्च त्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जाऊ तर मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी पाहिलं तर फर्स्ट ऑफ द डिलिव्हरी फर्स्ट ओव्हर मिस्टर सूरज केने आपल्या बॉलिंग मार्क वरती आहे। गोरसई चौथा बॉल यावली थोडासा मात्र क्रॉस खेळायचा प्रयत्न होता, चेंडूला मोमेंटम पाहू शकाल। व्हाईट बॉल यतीन पाटील आपल्याला दर्शवताना
त्यावेळी थोडस दबाव प्रेशर येते सूरजवरती, कारण फलंदाज देखील तेवढ्याच वेगानं मैदानात तुम्ही पाहू शकाल की वीरेंद्र बाद झाल्यानंतर पाहिलं तर नवीन फलंदाज निलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये पण पाहत आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत होती. क्वालिफाय 4 आता प्रेक्षकांच्या माहिती करता एका साइडनं विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट मिस्टर सूरज केने आणि टीम गोरसई बी, आणि त्यांच्यावर जर पाहिलं तर वेळे देखील खूप चांगल्या पद्धतीने आज परफॉर्मन्स दिलाय. खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडे सकाळपासून खेळ पाहिलाय. नेक्स्ट बॉल यावेळी घुटना टेकून खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बॉडी लँग्वेज जमिनीवरती आदळण्याचा प्रयत्न, त्यानंतर सिंगल कन्वर्ट आणि सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती आपण पाहिलं तर 3 या धावसंख्येवरती. खूप मोठी मेहनत, खूप दुरून चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळाले. इगतपुरी टीम देखील माझ्या प्रेक्षकांनी पाहिली, त्यानंतर पायगाव पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक तालुक्यामधलं प्रत्येक जिल्ह्यावरनं प्रवास पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा मी म्हणेन सक्सेसफुल होती आहे. यावेळी गुडलँड परफेक्ट गुडलँडसाठी एंट्री होता, तर पाहू शकाल थोडंसं मग मुवमेंट दिली आहे सूरज केनेनं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये प्रवास करता करता पुणे, रायगड आणि त्यानंतर मात्र कटारपर्यंत जाऊन पोहोचले. त्यानंतर त्यांचं सर्वात मोठं केलं होतं या वर्षामध्ये पुन्हा एकदा कोलकाताकडनं खेळण्याकरता आईपीएलमध्ये पाहायला मिळणार आहे. भावेश पवार ज्याचं नाव आहे, मात्र आज उपस्थितीमध्ये नावाना की सर सेनापती सोबत सैन्य देखील तेवढं बलाढ्य असावं, आणि या गोरसाई गावानं अनेक वर्ष करून दाखवलंय. झेल होते त्या ठिकाणी कॅरी नुसतं कर्णधार आणि एखादा सर सेनापती मात्र बालेकिल्ला लढणार नाही मित्रांनो, कारण आपल्या महाराजांनी शिकवण होती लढायचं आहे तर सैन्य घेऊन लढा. लढताना मात्र 11 चेंडू नक्कीच खराब आवडतंय. आतापर्यंत षटक आपण पाहिलं तर मात्र धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. त्यासोबत पूर्ण मित्र परिवार यतीन पाटील यांचा पूर्ण मित्र परिवार आपण पाहिला तर प्रमुख आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला विशेष सहकार्य ज्या ज्या गोष्टीपासून पाहू शकाल ते रणजित दादा किनी, त्यानंतर धीरज गायकर बाबा, जनक भोईर, अक्षय कोहली, प्रणय राऊत, प्रशांत मात्रे, विलास भोईर आणि तुषार हा पूर्ण मित्र परिवार या स्पर्धेकरता. कारण एखादा व्यक्ती जर त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं प्रवास करतोय ना आणि स्वतःला मात्र महाराष्ट्रामध्ये पूर्ण मध्ये क्षेत्रामध्ये अव्वलचा प्रयत्न आम्हाला खऱ्या अर्थानं सपोर्ट आपण पाहतोय. तेच मात्र मित्र परिवारानं यतीन पाटील एक कमी वर्षामध्ये आणि कमी वयामध्ये खूप मोठी उंच उडी पाहतोय. जेव्हा मागच्या दिशेनं षटक पहिलं कंप्लीट झालं आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती सूरज केनेने अप्रतिम गोलंदाजी, 2 विकेट लॉस ऑफ आणि 3 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फक्त फलकावरती 3 धावा आल्या. बॉलिंग मार्कवरती आलाय कपिल केने. पाहतोय पहिला बॉल निलेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये वालो. सुंदर परफेक्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. गोरसेच्या विरोधात मात्र वेळ आहे. काय जबरदस्त भावेश पवार नसताना, पवन नसताना सूरजने मात्र खऱ्या अर्थाने लढा दिला. यावेळी स्लाइस केले बॉलला अलाउंड द कार्पेट पाहायला मिळतोय. थर्ड मान आणि शॉर्ट कव्हर मध्ये यावेळी मात्र फेकी येईपर्यंत 2 धावा त्याच वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. स्कोर कार्ड 2 ने पुढे सरकले जाऊन पोहोचते फलकावरती 5 या धावसंख्येवरती. असं म्हणतात ना की कार्यक्षमता ही महत्वाची असते आणि तीच मात्र उंच उडान घेतली आहे. की उडान आईसीओ की सब शर्म से मारे जाए, उडान आईसीओ की आकाश भी गम गिरे और उडान ऐसे गोरसे टीम की महाराष्ट्र पण कमी पडलाय. यावेळी वाट स्ट्रोक चांगला स्ट्रोक आहे, मात्र झेल त्या ठिकाणी कॅरी करण्याचा प्रयत्न जबरदस्त पाहू शकाल. रिप्ले मध्ये तुम्ही या फील्डला पाहू शकाल काय जबरदस्त मात्र फील्ड केली गेली आहे. अक्षरशः मात्र प्रत्येक खेळाडू खूप चांगल्या पद्धतीनं. व्हॉलेंटाईन्स आपण देखील अकलोली पूर्ण सीमेचा ताबा घ्या. प्रणय स्पोर्ट अकलोली प्रत्येक खेळाडू व्हॉलेंटाईन्स आपण सीमेचा ताबा घ्या. 2 धावा धावसंख्या फलकावरती 7 या धावसंख्येवरती आहे. यावेळी चेंडूला उडवलाय मात्र यावरती परफेक्ट प्रॉपर करेक्शन प्रॉपर फटका ऑन साइडला सरळ फेकून देते वेलब्रांड. हा मात्र पहिला षटकार दर्जेदार 6 धावा.
धन्यवाद डीजे. 5 चेंडू कंप्लीट झाली. स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल यावरली पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक होता पाहू शकाल. ज्याला मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. फाईट मध्ये पाहतोय मात्र एकच धाव या ठिकाणी कन्वर्ट झाली आहे. विकेटचं पतंग होताना पाहायला मिळत आहे. 2 षटकानंतर स्कोर कार्ड फलकावरती आपण जर पाहिला तर मात्र 14 या धावसंख्येवरती जिंकण्याकरता 12 चेंडू आणि बनवायच्यात 15. 7.5ची सरासरी पाहतोय. एक चांगला ट्रॉफी चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. भोईरपाडा आणि गोखिवरे चला टॉच करण्याकरता या. भोईरपाडा आणि गोखिवरे यांच्यामध्ये पहिली सेमीफायनल पहिल्या दिवसामध्ये निघाली आहे टीम भोईरपाडा. दुसऱ्या दिवसामध्ये गोखिवरे यांच्यामध्ये पहिली सेमीफायनल आणि त्यानंतर धानीव आणि यातील विजयी टीम्स. चला बिफात जरा घाई करा. खेळाडू मैदान मध्ये जात आहेत. आपण पाहतोय लो स्कोरिंग मॅच आहे मात्र हिस्ट्रीचा क्रिकेट पाहायला मिळेल. कारण 12 चेंडू बनवायच्यात 15. तेवढ्याच मात्र कुलदीप बँड टीम कमबॅक करू शकेल का पाहायला मिळणार आहे. भिवंडी ग्रामीण मधील दोन्ही बलाढ्य ताकदीने मैदान 7 मध्ये आपण पाहतोय. चला स्पीड अप करा. वी फास्ट टीम जावत मुख्य मंचावरती. या स्पर्धेचे सर्वात सर्वीय आणि अक्षरशः मात्र एक मैत्रीपूर्ण नव्हे तर मात्र खऱ्या अर्थानं गावाचा प्रेम आणि मात्र दूरवरचा प्रवास करून मानसी आदरणीय रणजित दादा किनी यांचं मात्र यथाचित तिथं मात्र होतोय साई सत्कार. आणि मी विनंती करतोय मानसी आदरणीय प्रभाकर पाटील यांना मात्र नक्कीच त्यांच्या शुभ असते मुख्य मंचावरती डीजेच्या आवाजानं आपण जाऊयात मुख्य मंचावरती. यांचे कॅमेरामॅन देखील पोहोचतायत. एक चांगलं व्यक्तिमत्व, डान्सिंग पर्सनॅलिटी, डायनामेट आणि नेहमीच चेहऱ्यावरती स्माइल रणजित दादा किनी यांचं मात्र इथे होतं साई सत्कार. माईची शाल, महाराष्ट्राचं वस्त्र आणि स्पर्धेची भेट देऊन सन्मान चिन्ह. मी नक्कीच विनंती करतोय पाडीसी आदरणीय या गावातील माजी उपसरपंच प्रभाकजी पाटील साहेबांना. गायकर यांचा सत्कार करतील संदीप घोडवेंदे माजी उपसरपंच यांच्या शुभ असते. प्रत्येक मात्र व्यक्तिमत्वाचं पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत पाहतोय. एक ड्रेसिंग आणि पाहू शकाल बॉडी बिल्डर मधून पाहतोय यांच्याकडे पाहिलं जात आहे. धीरज गायकर यांचं मात्र उपसरपंच बाकीच जनक भोईर यांचा मात्र सत्कार करतील विनोद पांढरे. स्पर्धेचं सन्मान चिन्ह आणि देऊ नक्की पाहू शकाल. साऊथ मॅचच्या दिशेने त्या ठिकाणी पाहू शकाल 4 क्वालिफाय बिग टूर्नामेंट बिग टफ फायटिंग. आता फायटिंग सूरज केने महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा खेळाडू आज मैदान 7 मध्ये उभा आहे. पहिला बॉल स्लाइस करतोय. बॉल हलक्या हाताने टेम्परामेंट पाहायला मिळते. टेक्निकल शॉट पाहायला मिळतात आणि सिंगल नाही तर 2 धावा. जब सीधी उंगली से घी निकलता तो तेडी क्यू. हेच गोरसेकरांना आपल्या ताकदीने दाखवलं, युक्तीने दाखवलं. आणि आजपर्यंत पाहिलं तर 8 वर्षामध्ये इतिहासावरती एकच नाव आलं होतं गोरसे गावाचं. सिंगल डबल रोटेट होतीये. जिंकण्याकरता 15 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूचा सन्मान केला तर मात्र आपण पाहिलं तर अनिकेत ज्याचं नाव आहे. अजून 13 बनवायच्यात येणाऱ्या 11 चेंडूवरती. सेकंड बॉल वाट बॉल
क्वालिटी समोर टक्कर देते पहिले देखील त्याच विभागाबद्दल त्या तालुक्याबद्दल प्रवास कधीपर्यंत पोहोचली आहे आणि दोघांमधला संघर्ष आज मात्र नभाला भिडण्यासारखा पाळतोय. पोल्यातील पारणं फिटणारी मॅच मैदानच्या आतमध्ये ऑन आहे. एक ताकदीवर पाहू शकाल. यावेळी चांगला चेंडू होता सूरज किनीच्या विरोधात. तिसरा बॉल यावेळी या चेंडूला मात्र मुवमेंट करतोय हलक्याच मध्ये फेकी येईपर्यंत मेघनाथ वेट करत होता. एकच सिंगल आली आहे. 3 चेंडू नंतर पहा फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे नक्कीच अनिकेतची मी तारीफ करेन. काय जबरदस्त कमबॅक करतोय. परफेक्ट क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. माणिसी आदरणीय बाजी सरपंच भोईरगावचे राजाराम भोईर यांचा मात्र इथं जिथं केलं जातं साई सत्कार. माईची शाल स्पर्धेचं भेट देऊन उपसरपंच यतीन पाटील, एक ज्येष्ठ नागरिक आणि राजाराम भोईर माजी सरपंच भोईरगाव पहा ते देखील मात्र आपल्या गावाच्या सपोर्ट करता इथपर्यंत पोहोचलेत. आणि एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्या विभागातील आणि समाज सुन्याची ओळख आहे. त्यानंतर जयेश चौधरी उद्योगपती भोईरगाव यांचा देखील साई सत्कार होतोय. उपसरपंच यतीन पाटील यांच्या शुभ हस्ते मायेचे शाल स्पर्धे भेट देऊन. 3 चेंडू यावेळी वाढ स्ट्रोक सर पाठवलंय बॉलला. याचं बी क्याचं हाय दर्जेदार 6 धावा. 6 धावाने मात्र मेघनाचा बॅकपट पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं टायमिंग प्रॉपर होतं. मणक्याच्या ताकदीनं चेंडूला सरळ फेकून देतोय. आउटाचा पार. 6 धावा. 6 धावाने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय फलकावर 3-9. 4 चेंडू फेकून झाले. जिंकण्याकरता अजूनही आपण पाहिलं तर 6 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 6 धावा. कोण पोहोचणार टॉप 4 मध्ये. कोण मात्र या स्पर्धेमध्ये आणखीन एक महत्वाची टीम असेल पाहायला मिळते. एका साईडनं गोरसईबी तर एका साईडनं वेळे आपण पाहतोय. 5वा बॉल यावेळी टेम्परामेंटचा वापर केलाय. खूप चांगल्या पद्धतीने मास्टर माइंड स्ट्रोक्स ज्याला म्हणतात ना क्रिकेटच्या दुनियेतील क्रिकेटच्या विश्वातील सर्वात मात्र सुंदर तो टॅप केलाय बॉल वरती. चला टीम गोखिवरे आणि भोईरपाडा कर्णधार्या फर्स्ट सेमीफायनल 51,000 रुपयात कोणत्या गावाकडे जातील. खऱ्या अर्थात सुपर संडे पाहिजे. आणि मी आदरणीय सन्माननीय रणजित दादा किनी यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते या सेमीफायनलची नाणेफेक करायची आहे. एका साईडनं आपल्याच विभागातील पाहिलं तर गोखिवरे आणि त्याच्यासोबत पाहिलं तर भोईरगाव यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. मॅच आपण पाहतोय. दोन्ही बिग बॅटर खूप चांगल्या पद्धतीने 11 धावसंख्या फलकावरती आहे. गोखिवरे देखील पोहोचती आहे. यावेळी चांगला स्ट्रोक आहे. चेंडू निघून चालला डाऊन ग्राउंड. त्या ठिकाणी सिंगल दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न. यस नो मध्ये फेकी येईपर्यंत मेघनाथला परतावा लागेल. फर्स्ट विकेट आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड फलकावरती 12. षटक आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं. आता जिंकण्याकरता 6 चेंडू आणि विजयाकरता 3 धावेची गरज आहे. लगेच फलंदाज वाटवा. गोरसे बी भोईरगाव इन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट. चला बी फास्ट घाई करा. इथनं जर 3-3 सामने खेळवायचे आहेत आणि तुम्हाला जर खेळायचं प्रेक्षकांना पाहण्यासारख्या प्रत्येक मॅच प्रत्येक सेमीफायनल आणि फायनल झाली पाहिजे तर स्पीडअप करा आपण स्वतः. गोखिवरे लगेच रेडी ठेवा. 11चे 11 खेळाडू टीम भोईरगाव दुर्गेश आणि टीम जगदीश भोईर त्यांचा सत्कार करतील संदीप गोडविंदे. माईची शाल स्पर्धेत भेट देऊन मैदानच्या आतमध्ये गोरसेकरांची तिसरी ताकद उभी आहे. आज 2 ताकदींचा वापर 2 ताकदी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाही. भावेश पवार आणि पवन केने मात्र सूरज. खऱ्या अर्थानं सूरज म्हणलं तर सूर्याचं दुसरं नाव. प्रकाश केला दाखवलीच्या या मैदानावरती. यावेळी वाढ स्ट्रोक क्रॅकिंग स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू मात्र मुवमेंट झाला. 2 धावा. त्यानंतर निलेश भोईर यांचा देखील सत्कार करतील कृपेश पाटील. पायची शाल. महाराष्ट्र मात्र मॅच इज विन आणि टीम गोरसई पुन्हा एकदा एका ट्रॉफी वरती आपला शिक्का मुर्तब करतीये. 2024 मध्ये गुड बाय करण्याआधी गोरसेकरांचा बोलबाला आणि पाहू शकाल थोडस बॅटला घाडलं टीम वेळे. तुम्ही चांगला खेळ दाखवला. तुम्ही चांगल्या पद्धतीने लढलात तर नक्कीच मात्र नाराज होऊ नका. तुम्ही इथे आलात. तुमचा चांगला खेळ देखील पाहायला मिळाला. टीम भोईरगाव विन द टॉच अँड फील्ड फर्स्ट. त्यानंतर जाऊयात
क्वालिफाय पाहूया सेमीमध्ये पहिली मॅच एका साईडनं गोखिवरे तर एका साईडने पाहू शकाल टीम भोईरपाडा आणि या पहिल्या सेमीफायनलच्या मॅच करता आपण नक्कीच एक लाडका आवाज ज्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं मैदान आम्ही शिकलो ज्यांच्याकडनं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन ऐकलं ज्यांच्याकडनं 4 दिवसामध्ये खूप चांगलं काही शिकायला मिळालं ते आमचे गुरुवारी आदरणीय